सजेति सिन्धुरोऽनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा श्रवणीर्वेदो सारासन्ना सर्वविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधोरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयतोऽस्तुदेवस्तुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर सर। आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र पाहतो. तीर्थयात्रेला निघाले विठ्ठलपंत. पांडुरंगाशी करून नमनात सत्वर निघाला. तेथून पुराण प्रसिद्ध मुख्य स्थान अनुक्रमेची पाहत असे. श्रीशैल्य पर्वत मल्लिकार्जुना पाहिला निवृत्ती संगम जाण. देखला देखता पापराशी भस्म होती रक्षण आघात मार्गी चालता सत्वगती हृदय चिंतित विठ्ठल मूर्ती मुखी नामका मुखीगात नाम किती सप्रेम स्थिती करून. अहो बळ नरसिंह वासुदेव गिरी पर्वती व्यंकटराव अरुणाचल पाहून सर्व चिदंबरास नमिले. ते स्थान पाहून जाण मग पाहिले गोकर्ण हटकेश्वरी कडून स्नान सत्र तेथून निघाले. सीता शुद्धीवंद गेला ज्या पर्वतावरून राहिला. ते स्थान पाहून डोळा तेथून निघाला सत्र. जनार्दन पाहून डोळा सत्र रामेश्वराचे आला. आपला हेतू पूर्ण केला. मग निघाला तेथून काशीची आणलेली गंगा रामेश्वराला व्हायला. विठ्ठलपंत निघालेले वाटेमध्ये श्रीशैल्य पर्वतावरती मल्लिकार्जुनाचं दर्शन घेतलं. त्यानंतर तिथून ते निघालेले आहेत अहोबळ नरसिंह वासुदेवाचं दर्शन घेतलंय. नंतर व्यंकटेशाचं दर्शन घेतलंय. तिथून ते अरुणाचलाला गेलेले. चिदंबर स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे. तिथून गोकर्ण महाबळेश्वराला आलेले. हटकेश्वराला स्नान केलं आणि ज्या ठिकाणावरून मारुतराय सीताशुद्धीला निघाले होते ते तो पर्वत पाहिला. तिथे नमस्कार केलेला आहे. त्यानंतर रामेश्वराला आलेले. रामेश्वराचं दर्शन घेतलं. काशीची गंगा रामेश्वराला अर्पण केली. तिथून निघाले आणि कोल्हापूरला आलेले. पंचगंगेचं स्नान केले. लक्ष्मीचं दर्शन घेतलेलं. जनार्दन पाहून डोळा सत्वर रामेश्वरासे आला. आपला हेतू पूर्ण केला. मग निघाला तेथून कोल्हापुरासे येऊन पंचगंगेचे केले स्नान. लक्ष्मी दर्शन घेऊन केले गमन तेथून. आज आपला 25वा पुष्प आपण महाराजांच्या चरणी अर्पण करतो. संत महिपती महाराजांनी लिहिलेले चरित्र आहे. 8वा अध्याय आपला सुरू आहे. भक्त विजय ग्रंथ 8वा अध्याय. ओवी क्रमांक आपली चाललेली आहे 80. कोल्हापुरास येऊन पंचगंगेचे केले स्नान. लक्ष्मी दर्शन घेऊन केले गमन तेथून. मग कृष्णातीरास येऊन माहुली संगमी केले स्नान. सत्वर तेथून निघून अलकापुरी पातला. कृष्णातीराला आलेले. माहुलीला संगमावर स्नान केलेले आहे. पुन्हा अलंकापुरीला परत आलेले. सिद्धोपंतासे आलिंगन दिले. परमप्रीतीकडून तेने साष्टांग करून नमन वंदिले चरण दयाचे. 4 रात्री तेथे राहून सिद्धोपंतास बोले वचन. आता माता पित्यांचे दर्शन घ्यावे असे वाटते. जरी आज्ञा द्याल माझ्याप्रती तरी आता जाऊ सत्वगती अवश्य म्हणून सिद्धोपंती दयाप्रती काय बोलले. आपुले कांतेस वर्तमान घ्यावे. वडिलांचे दर्शन आम्ही येतो सो बोडवणा भेटी कारणे तयांच्या.
मग कन्या जामात घेऊन पाहि सिद्धोपंत आले आपे गावी गोविंद पंता सेलवला येऊन या भेटले. तीर्थयात्रा करून आल्यानंतर सिद्धोपंताने सांगितलं, आता तुम्ही आमच्या कन्याला घेऊन तुमच्या घरी जा, आम्ही कन्याला तुमच्या घरापर्यंत सोडायला येतोय. आले गोविंद पंतांची गाठ घेतली. आपली कन्या सासरी सोडलेली. विठ्ठल वंदन माता पिता क्षेम दिले उभयता सिद्धोपंती साकल्य कथा वर्तमान सांगितले. ऐसे ऐकून यावाणी मीराबाई संतोषली म्हणे, जेवी जनकात्मजा पर्णोनी अयोध्येशाला रघुनाथ. मीराबाईला आनंद झाला, आपल्याला सून आली. मग श्रीराम सीता देखून दृष्टी आनंदमय कौशल्यपोटी देवी पुत्र सुन देखून दृष्टी संतोषी मन माते संतोष वाटला की भीम सहोदर अर्जुन द्रौपदी साणी पण जिंकून देखोनी कुंती हर्षायमान तैसे ते झाले. वस्त्रे भूषणे वयतासी सिद्धोपंत ते सन्मानेशी आज्ञा मागून आळंदीसी परतून आले तेव्हा. कोणी एके दिवशी जाण माता पिता दोघे जण देह सांडून वैकुंठ भवन पावती झाली तेव्हा. काही दिवसांनी विठ्ठलपंतांचे आई वडील त्यांचं आयुष्य संपल्यामुळे त्याने आपला देह सोडला आणि वैकुंठाला गेले. कोणी एके दिवशी जाण माता पिता दोघे जण देह सांडून वैकुंठ भवन पावती झाली तेव्हा. संसार चिंतेचा विटाळ कदानवा धरीच विठ्ठल जैसे की येता तिन्ही काळ समसमान सर्वास. की सरिता भरून मिळतात एक समुद्र नवीच्या अधिक कृष्ण काळे आठता रेख उन्हा कदापि दिसेना. ते बी सुख दुःखे दोन्ही सरसी विठोबा देखील निज मानसे वर्तमान सिद्धोपंताशी कळो आले तेव्हा. खेद होईल ज्या माताशी म्हणून घ्यावा परमाशमा गोती आपे गावास परतून आले तेव्हा. आता सगळी प्रपंचाची जबाबदारी विठ्ठलपंतावर पडलेली. पण जसा समुद्र नेहमी भरलेला असतो, कसा वर्षाकाळ आला तरी समुद्र भरलेलाच आहे आणि पावसाळा संपला तरी समुद्र भरलेलाच आहे. म्हणजे वर्षाकाळ येतो आणि जातो, पण समुद्र मात्र सदैव भरलेला असतो. तसं सुखदुःखाचे चपेटे येतात आणि जातात, पण विठ्ठलपंतांचं मन सदैव आनंदाने भरून राहिलेलं आहे. आता विठ्ठलपंतांचे आई वडील गेले ही बातमी कळली सिद्धोपंतांना, म्हणजे विठ्ठलपंतांच्या सासऱ्याला बातमी कळली. ते अलंकापुरीवरून जावयाला लेकीला भेटायला आलेले. खेद होईल जामात असं म्हणून घ्यावा परामर्श मागुती आपे गावास परतून आले तेव्हा. मग म्हणे जामातासे तुम्ही तो विरक्त उदासी सर्व पदार्थ संसारसे नित्यानित्य पाहिजे. तरी कृपा करून मजुरी आता चला अलकापुरी तुमचे चालविणार हरी परी लोकाचारी विपरीत. म्हणाले आता तुमचा प्रपंच कसा चालेल. आता माझ्या लेकीचा प्रपंच चांगला चालावा असं मला वाटणं साहजिकच आहे. बरं तुमचा सगळा भरोसा त्या देवावरती, माझ्या लेकीचा प्रपंच कसा चालेल. त्यापेक्षा तुम्ही असं करा, तुम्ही माझ्या घरी चला, घर जावे, तुम्ही माझ्या घरी चला आणि तिथे राहा. माझ्याकडे काय आहे, तुम्ही अंड कमावून तर ठीक आहे, नाही अंड तरी आपला प्रपंच चालेल, आम्हाला काही जड नाही, आमची लेकही जड नाही, जावई जड नाही. तरी कृपा करून मजुरी चला आता अलकापुरी तुमचे चालविणार हरी परी लोकाचारी विपरीत. परमात्मा चालवेल ह्या तुमचा दृढ भाव आहे, परमेश्वर चालवेल. पण लोकांना उगीच काळजी असते, आता हे काही करत नाही ह्यांचं कसं चालेल, लोकांना काळजी असते. अवश्य म्हणता निजे कन्येसे सवे घेते जामातासे सिद्धोपंत अतिवेगेसे अलकावतीसे पातले. क्षेत्रवासी राहता जाणे चिताच वाटले समाधान नित्य करी हरि कीर्तन साधू दर्शन हरनिशी. आषाढी कार्तिकी एकादशी पंढरीसे जातसे यात्रेसे बहुकाळ लोटतात असे संतान होता दिसेना. आता सासरवाडीला म्हणजे अलंकापुरीला राहत आहेत विठ्ठलपंत. आता अलंकापुरीला साधू संत येत आहेत, त्यांचं संगत मिळते. आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जात आहेत दर्शनाला. मूलबाळ काही नाहीये. मग विठोबा म्हणे निजे कांते से मग विठोबा म्हणे निजे कांते त्वरित उदार झाले माझे चित्त. तरी वाराणसी जाऊ यथार्थ संन्यास ग्रहण करावया.
ऐसे वाटते मग मानसी आज्ञा मागतो तुझपाशी. रुक्माई उत्तर निधी दयासी चिंताक्रांत होऊन या. म्हणाले माझ्या मनात आता विरक्ती आली, प्रपंचात काही माझं आता मन लागत नाही, मला संन्यास घ्यायचा आहे, तर तू आज्ञा दे. असं आहे की जोपर्यंत पत्नी आपल्याला आज्ञा देत नाही तोपर्यंत आपल्याला गृहस्थाश्रम धर्माचा त्याग करता येत नाही, संन्यास ग्रहण करता येत नाही. पत्नीला सांगितलं विठ्ठलपंतांनी की मला संन्यास ग्रहण करावा असं वाटतंय, तर तू मला परवानगी दे. बायको काहीच बोलली नाही. आता कुठली बायको आपल्या नवऱ्याला परवानगी दे दाबावर संन्यास घे म्हणून? जेव्हा ती बिचारी शांत राहिली, तिने काही होय म्हटलं नाही म्हटलं नाही. मग पित्यापाशी येऊन तो सांगितला सकळ वृत्तांत. आज्ञा मागते प्राणनाथ संन्यास ग्रहण करावया. सिद्धोबंध म्हणे तिचं कारण पोटी नसता पुत्र संतान, कदा न करावे संन्यास ग्रहण ऐसे वचन श्रुतीचे. तिने आपल्या वडिलांना सांगितलं बाबा माझे पती असं म्हणतायत की आता माझं प्रपंचात लक्ष लागत नाही, तर मला संन्यास ग्रहण करावा असं वाटतंय, माझी परवानगी मागतायत, काय सांगू बाबा? वडील म्हणाले त्याला सांग की जोपर्यंत मुलगा म्हणा मुलगी म्हणा संतती होत नाही तोपर्यंत तुम्हाला संन्यास ग्रहण करता येणार नाही. सिद्धोबंध म्हणे तिचं कारण पोटी नसता पुत्र संतान, कदा न करावे संन्यास ग्रहण ऐसे वचन श्रुतीचे. जणी आज्ञा देशील त्याशी ऐसे सांगत असे पिता तेशी. रुक्माबाई चेत निजमानसी सावध असे सर्वदा. तेव्हा कोणी दिवशी विठोबा म्हणते निज कांतेशी स्नाना जावया गंगेशी आज्ञा द्यावी मजा. आता वडिलांनी सांगितलंय बघ म्हणले तू चुकून त्याला आज्ञा देशील तर मग मात्र माझं काही चालणार नाही, तू सावध राहा. आता एके दिवशी विठ्ठलपंतांनी आपल्या पत्नीला विचारलं अगं मी गंगेला स्नानाला जातोय, जाऊ का? तेव्हा कोणी एके दिवशी विठोबा बोले निज कांतेशी स्नाना जावया गंगेशी आज्ञा द्यावी वजाता. दुश्चितपणे असता जाणं आवश्यकांता बोले वचन समाधान मनी पाहून आनंदवनास निघाला. आता गंगेला स्नान करू असं म्हटल्यानंतर तिला वाटलं इंद्रायणीला जाऊन स्नान करतो बघा, म्हणून ती सहजगत्या म्हणून गेली. कारण सर्व ठिकाणी गंगामाईच आहे निळ्या रूपामध्ये. तिला वाटलं इथेच नदीला जाऊन स्नान करून येतील. हिने काय विचारलंय गंगेला जाऊन येतो स्नानाला, आणि तिने अनवधानाने जाऊन या असं सांगितलं. आता आपल्या पत्नीची आज्ञा झाली, आपल्याला काशीला जायची गंगेला जायची आज्ञा झाली असं समजून विठ्ठलपंत निघाले. तेव्हा कोणे एके दिवशी विठोबा म्हणे तिचे कांतेशी स्नानास जावया गंगेशी आज्ञा द्यावी मजाता. दुश्चितपणे असता जाणं आवश्यक कांता बोले वचन समाधान मनी पाहून आनंदवनास पावला. जैसा गारोड्यापासून नाग सुटला अरण्यात वारुडी प्रवेशला की पिंजऱ्यातून रवा उडाला जाऊन बसला वृक्षावर. की कुटिलांचे सभेतून उठता साधू समाधान की पतिव्रता चारणीतून आली पडून एकांती. की व्याघ्रपाशातून त्वरित कुरंग बळे अकस्मात की निंदक ग्रामातून संत महाक्षेत्रात चालला. की रंभेपासून शुकमुनी दूर पडाला उठवणे की अगस्त्य ऋषीची उदरातून सागर बाहेर निघाला. यापरी मानून या समाधान वाराणसी झाला जाण त्रिवेणी संगमी करून स्नान अनुतापणे धरेला. जसा एखाद्या पिंजऱ्यातनं पक्षी सुटावा तसं त्याला वाटलं बरं झालं, नाही ते प्रपंचात मन रमतच नव्हतं. पत्नीने आज्ञा दिली, म्हणाले बरं झालं मोकळा झालो असं समजून ते आलेले गंगेला स्नानाला. यापरी मानून या समाधान वाराणसी झाला जाण त्रिवेणी संगमे करून स्नान अनुतापणे धरेला. माधव पूजा करून जाण प्रयागासे केले माघ स्नान तेथून मागोती परतोन पुष्करासे पाडला. संत साधू वैष्णव जन तेथे अखंड वस्ती जाण गीताख्यान करता श्रवण संन्यास योग ऐकला. माधवाची पूजा केली त्रिवेणी संगमावरती प्रयागला, आणि तिथून ते निघाले पुष्कर क्षेत्राला आले. जिथं तीर्थ आहे ना तीर्थे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तीर्थ आहेत त्या त्या ठिकाणी सत्समागम आहे, सत्संग आहे. अशा सत्संगात एकदा बसलेले असताना संन्यास योगाचा अध्याय निघाला.
म्हणे हा दुस्तर संसार दुर्धर्माया निवार जन्मवर्ण चुके निर्धार ऐसा विचार करावा. मग श्रीराम आश्रम संन्यासी सद्भावे शरण गेला त्यासी संन्यास दीक्षा द्यावी म्हणसी म्हणून चरणास लागला. श्रीराम आश्रम नावाचा एक आश्रम होता त्या ठिकाणी एक सत्पुरुष राहत होते. तिथे गेले आणि सांगितले की मला संन्यास घ्यायचा आहे, मला आपण अनुग्रह करावा. तेणे पूर्वाश्रमानुसंधान विचारले यास कारण कांतापुत्र बंधुजन परिवार कोण असे की येरू म्हणे मी एकला असे दारापुत्रादी पाशन असे म्हणून या नृतापा सरसे स्वामी शरण आलो सद्भावे. विचारलं तुला कोण कोण आहे. आता बघा दोन प्रकारचा हा प्रश्न आहे. तुला कोण कोण आहे. आपण प्रापंचिक माणसं काय सांगू की मला आई आहेत, वडील आहेत, भाऊ आहे, बहीण आहे, माझी पत्नी आहे, माझी मुलं बाळ आहेत, माझं कोण. म्हणजे आपण प्रापंचिकात जर माणसाला प्रश्न विचारला तर प्रापंचिक मनुष्य काय सांगेल. आपल्या नातेवाईकांची नावं सांगेल. तुला कोण कोण आहे. याने सांगितलं मला कोणीच नाही, मी एकटाच आहे. आता आध्यात्मिकदृष्ट्या हा उत्तर बरोबर आहे. काय आहे, आपण एकटेच आहोत. ही बाकीची नाते नंतर आलेली आहेत. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी एकटाच आहे, एकटाच आलो आणि एकटाच जाणार. जन्माला येताना माझ्यावर कोणी नव्हतं आणि जाताना कोणी नाही. येरू म्हणे मी एकला असे दारा पुत्रादी पाशन असे म्हणून अनुतापासरसे स्वामी शरण आलो सद्भावे. संत देखोने विरक्त अवश्य म्हणते सद्गुरुनाथ मंत्र दीक्षा देऊन त्वरित संन्यास ग्रहण संपादिले. विचार केला एवढ्या तरुण वयात या माणसाच्या मनामध्ये विरक्ती निर्माण झाली आहे. हा तर म्हणतो मला कोणी नाही आहे. आता याच्यावरती अनुग्रह करायला हरकत नाही. या परी विठ्ठले चतुर्थाश्रम वाराणसीस घेतला जाणं परस्परी वर्तमान सिद्धोबंता श्रुत झाले. संन्यास घेतला ऐकून काने रुक्माबाई चिंता क्रांत होणे म्हणे प्राणनाथा मजई वनी टाकोन कासे आधी झाले. आता त्या आश्रमावर ते राहिले. आता पूर्वीच्या काळी वैद्यने अजूनही आपण तीर्थयात्रेला जातोच ना. हे त्या श्रीराम आश्रमामध्ये असताना अलकापुरीची काही मंडळी तीर्थयात्रा करत करत तिथं आले होते आणि त्या श्रीराम आश्रमामध्ये त्यांनी विठ्ठलपंतांना पाहिलं आणि ही गोष्ट त्यांनी विठ्ठलपंतांच्या सासऱ्याला जाऊन सांगितल्यावर तुमच्या जावेने संन्यास घेतलाय. आता विठ्ठलपंतांची पत्नी रुक्माबाई तिला ही गोष्ट कळली. वाईट वाटलं की आपण जिवंत असताना किंवा आपली आज्ञा न घेताना याने संन्यास ग्रहण केला. संन्यास घेतला ऐकोनी काने रुक्माबाई चिंताक्रांत म्हणे प्राणनाथा मजे वने टाकोनी कासे आधी झाले. पांडव वियोगे जैसे द्रौपदी सती की नळ वियोगे रडे दमयंते की हरिश्चंद्राविण तारामती दुःखाने आहाळे. सत्यवानास येता मरण सावित्री सांडूप आहे प्राण की जयदेवाचे ऐकून निर्वाण पद्मावती मूर्छित झाली. देवी काने ऐकून संन्यास वार्ता रडे आक्रोशे पतिव्रता समाधान करता माता पिता मग धैर्य चित्त आवरले. सार्थक करावे संसारे मग अश्वत्थाची सेवा करे अनुष्ठान देखून या भारी झाली बोली दोषांची. रडायला लागली. आई वडिलांनी समाधान केलं की तिने शांतपणे मनाशी विचार केला की आता रडून काय उपयोग होणार. त्यापेक्षा जेवढं काय आयुष्य आपलं राहिलेलं आहे ते सत्कारणे लावावं म्हणून तिने पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. अश्वत्थ वृक्ष. त्याला पिंपळाला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केल्यानंतर काय झालं की मागच्या जन्मामध्ये जी काही तिच्या हातून पापं घडलेली असतील त्या पापांची बोहरी झाली. म्हणजे ती पापं नाहीशी झाली. अनुष्ठान आहे ते. अश्वत्थ वृक्षाची पूजा करणं, पिंपळाची पूजा करणं हे एक अनुष्ठान आहे. संन्यासीला व्रताला असे ते श्रीपादाले आळंदीसे रुक्माबाई देखून ते असे नमस्कार असे बांधले. अश्वत्थाचे बारावरी श्रीपाद बसले ते श्री रुक्माई येऊन सत्वरी नमस्कारी सद्भावे. अष्टपुत्रा सौभाग्यवती आशीर्वाद दिला तिजप्रती ऐसे ऐकण्याचे ते परमाश्चर्य वाटले. रुक्माई हस्ता चित्तासी श्रीपाद पुस्तिती से म्हणती माते विनोदतुसी किमर्थ चित्ती वाटला. म्हणे सौभाग्यदाय पुत्रवती आशीर्वाद दिला मधवरती येतो भृतारा विण सुफळ निशिती कैसा होईल येती राया. एकदा हे श्रीपाद ज्यांना
विठ्ठलमधनं शरण गेले होते श्रीराम आश्रमामध्ये. ते तीर्थयात्रा करत करत एकदा आळंदीला आले. पारावर बसले होते. ही त्या पारावरती पिंपळाला प्रदक्षिणा घालायला आलेली रुक्माबाई विठ्ठलपंतांची पत्नी आणि सत्पुरुष आलेले पाहून तिने नमस्कार केला. हातामध्ये बांगड्या आहेत, ते ध्यानस्थ बसलेले आहेत. श्रीपद नमस्कार केल्यावर बांगड्याचा खळखळ आवाज ऐकल्यावर ही सौभाग्यवती कोणीतरी आपल्या पाया पडते, म्हणून त्याने आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती हो. आणि डोळे उघडून पाहतायत तर ती स्त्री हसताना दिसली. रुक्माबाई हसतायत. तेव्हा श्रीपाद यतीने विचारलं, का ग, मी तुला अष्टपुत्रा सौभाग्यवती हो असा आशीर्वाद दिला आणि तुला हसू का आलं, कशासाठी तू हसतेस? ती म्हणली, अहो माझा नवरा त्यांनी संन्यास घेतलेला आहे, आता मला मूलबाळ कसं होणार, तुमचा आशीर्वाद खोटा होईल. म्हणे सौभाग्यदायक पुत्र होती, आशीर्वाद दिला माझ्याप्रती तो भ्रताराविण सुफळ निशिरी कैसा होईल यतिराय. भ्रतारे सांडोने मज कारण अनुतापे केले संन्यास ग्रहण, तुम्ही दिले आशीर्वचन म्हणून चित्ती विकल्प. अग्निकुंडात पेरले बीज की खडकी वर्षला मेघराज, तेवी आशीर्वाद देता मज नाही काही विचारले. अंधा शिरावला दर्पण की बजरा पुढे केले गायन की रोग्यास वाढता पक्वान विचार मने न करता. इंधन नसता अग्नी फुंकला तो की स्नेही विंडी सरसाविला, कृपणावरी शब्द टाकला याचिके जसे व्यर्थचे. वर्षला नसता मेघराज व्यर्थची भूमी पेरले बीज की आयुष्य नसता रसराज वैद्य कासे पाजाव. चंद्रबळ नसता वधू कारण ज्योतिषे कासे दिले लग्न की असता गेला दिन मग अर्घ्यदान कासे. म्हणाले आशीर्वाद द्यायच्या आधी विचार करायला पाहिजे. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरसा दाखवून काही उपयोग नाही, ज्याला ऐकायला येत नाही अशा बहिऱ्या माणसापुढे गायन करून उपयोग नाही. ज्याची जीभ ताप आल्यामुळे ज्या जिभेला काही आंबट तिखट खारट गोड कळत नाही अशा रोगिष्ट माणसाला पाची पक्वान न वाढून काही उपयोग नाही. आणि त्याला विचारायचं कसं झालं, तो माझ्या जिभेला चव नाही, उपयोग नाही. अग्नी शांत झालेला असताना त्याच्यामध्ये तूप टाकून उपयोग नाही, किंवा अग्नी शांत झाले असताना फुंकून सुद्धा काही उपयोग नाही. दिव्यातलं तेल संपलेलं आहे आणि मग नुसती वात पुढे करून काय उपयोग आहे. आपल्याला पैशाची अडचण आहे आणि कुणापुढे शब्द टाकलाय, कंजूस माणसापुढे, तो कसा मदत करणार आपल्याला, तो व्यर्थ आहे. वर्षा काळ नसताना जमिनीमध्ये धान्य पेरलं तर जे शेत केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, अशा शेतामध्ये जर पावसाळा नसताना धान्य पेरलं तर उपयोग काय आहे. किंवा उत्तम प्रकारचा वैद्य आहे, उत्तम प्रकारचे त्याच्याकडे औषध आहे, पण समोरच्या माणसाचं आयुष्य संपलं असलं तर ते औषधं काय कामाचे. तसं आपण पाहतो ना, व्हेंटिलेटर लावलेलं असतं, पण आयुष्य संपलं तर त्या व्हेंटिलेटरचा काही उपयोग होत नाही. की आयुष्य नसता रसराज वैद्य कासे पाजावा. चंद्रबळ नसता वधू कारण ज्योतिषे कासे दिले लग्न. चंद्रबळ पाहिजे, ताराबळ पाहिजे, तर आता या मुलीचं लग्न करायला हरकत नाही असं म्हणतात. म्हणजे मुलीला चंद्रबळ आहे का नाही, ताराबळ आहे का नाही हे पाहायचं आणि मग तिला लग्नाचा मुहूर्त द्यायचा. आपण म्हणतो ना, ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव. हे आम्हाला बळ पाहिजे, ताराबळ पाहिजे, चंद्रबळ पाहिजे, विद्येचं बळ पाहिजे. चंद्रबळ नसता वधू कारण ज्योतिषे कासे दिले लग्न की असता गेले आधी न मग अर्घ्यदान कासे. सूर्य अस्ताला गेल्यानंतर अर्घ्य देऊन का होतो. तेवी ध्याने नांदता कर्मगती आशीर्वाद दिला मदप्रती. असत्य नो हे वचनोक्ती विनोदी चित्ती वाटला. तसं माझी विचारपूस तर करायची, तर माझी विचारपूस न करता तुम्ही मला आशीर्वाद दिला,
आता तुमचा आशीर्वाद खोटा होणार नाही खरं आहे, पण आशीर्वाद खरा तरी कसा होणार याबद्दल माझ्या मनात शंका आहे. पतीच माझ्याजवळ नाहीये, मग मला मुलं बाळ कसं होईल? तेवी ध्यानी नांदता कर्मगती आशीर्वाद दिला मजपती. माझी कर्माची गती कशी आहे? नवरा असून माझ्याजवळ नाहीये, ही कर्माची गती आहे. तेवी ध्यानी नांदता कर्मगती आशीर्वाद दिला मजप्रती. असत्य नोहे वचनोक्ती विनोद चित्ती वाटला. कर्माची गती गहन असते, आपल्याला माहिती. मुलं वाळा असेल तसं आपण काय म्हणतो की म्हातारपणी कोणीतरी आपल्याला पाणी पाजलं पाहिजे म्हणून. आता कर्मगती कशी आहे बघा. दशरथाला 4 मुलं आहेत, पण एकही मुलगा अंत्यकाळी दशरथाच्या मुखामध्ये पाणी घालण्यासाठी नाहीये. याला म्हणतात कर्मगती. दोन मुलं आहेत, उत्तम शिकलेली आहेत, आई वडिलांची सेवा करणारी आहे, पण त्यांना परदेशात नोकरी लागली. दोघेही गेले परदेशात, आणि तिथून दर महिन्याला वडिलांना पैसे पाठवतायत. रोज फोनवरनं चौकशी करतात, कसं चाललंय, काय चाललंय. आता यांना म्हणले तुम्ही तिकडे येता का फॉरेनला? हे काय म्हणतायत, नको, इथं आमचे सगळे मित्रमंडळी इथे येईल, आम्ही तिथे येऊन काय करू? ही कर्मगती कशी आहे? मुलं बाळ आहेत, पण मुलाबाळाच्या सान्निध्याचं सुख नाही. याला कर्मगती म्हणतात. तेवी ध्यानी नसतान तेवी ध्यानी नांदता कर्मगती आशीर्वाद दिला मजप्रती. असत्य नोहे वचनोक्ती विनोद चित्ती वाटला. ऐसे बोलता रुक्माबाईसे आश्चर्य वाटले. श्रीपादासी म्हणे संन्यास ग्रहण देणाराशी प्रायश्चित्त देणे लागेल. म्हणले असं कसं आहे? ज्याने संन्यास दिला त्या सत्पुरुषाला आता प्रायश्चित्त घ्यावं लागेल. कारण संन्यासाची दीक्षा देताना त्याने आधी जो संन्यास ग्रहण करणार आहे त्याची नीट विचारपूस करून मग संन्यासाची दीक्षा द्यायला पाहिजे. कोण आहे म्हणले तो? ज्याने तुझ्या नवऱ्याला संन्यास ग्रहणची दीक्षा दिली तो कोण आहे? चौकशी करावं लागेल म्हणाले. ते ऐसे बोलता रुक्माबाईचे आश्चर्य वाटले. श्रीपादासे म्हणे संन्यास ग्रहण देणाराशी प्रायश्चित्त देणे लागेल. तरुण स्त्री संतानहीन टाकून घेतला संन्यास ग्रहण, तरी गुरु शिष्य दोघा कारण शास्त्री दंड बोलिला. म्हणाले बायको तरुण असताना संन्यास घ्यायचा नाही. बायकोला म्हणजे आपल्याला मुलं बाळे झाली पाहिजेत. मुलं बाळ आईचा सांभाळ करण्याची समर्थ झाल्यानंतर संन्यास घ्यायचा अधिकार आहे. तरुण स्त्री असताना संन्यास घेण्याचा अधिकार नाही. तिची काळजी कोण करणार? मुलं बाळ झाल्यानंतर मग ती आईची काळजी करतील. आणि मुलं बाळ सुद्धा लहान असताना संन्यास घ्यायचाच नाही. ती मुलं बाळ स्वतःचं अर्जन करण्यासाठी, प्रपंच चालवण्यासाठी सक्षम झाल्यानंतर, आईची काळजी घेतात ही खात्री पटल्यानंतर मग संन्यास घ्यायचा. म्हणाले अशी पूर्ण चौकशी केल्याशिवाय ज्याने तुझ्या नवऱ्याला संन्यास ग्रहणाची दीक्षा दिलेली आहे त्या गुरुलाही शिक्षा झाली पाहिजे आणि तुझ्या नवऱ्यालाही शिक्षा झाली पाहिजे, असं ते म्हणतात. तरुण स्त्री संतानहीन टाकून घेतला संन्यास ग्रहण, तरी गुरु शिष्य दोघा कारण शास्त्रीय दंड बोलिला. खाण कोण पुसता निवाडे तो शब्द येतसे आपणाकडे, म्हणे पुसावयास गेलो साकडे तू बेहरणवामदकडे आले की. म्हणले सांग तुझ्या नवऱ्याचं नाव काय, काय नाही, कुठलं आहे, काय केलं, कुठल्या आश्रमात त्यांनी दीक्षा घेतली. तिने सांगितलं श्रीराम आश्रमावरती दीक्षा घेतली. आता खून पटली विठ्ठलपंतांची, नाव विठ्ठलपंत आहे, खून पटली, नाव त्यांनी बरोबर सांगितलं होतं. त्यामुळे खून पटली की हिचा नवरा म्हणजे आपला शिष्य आणि त्याला आपण संन्यास ग्रहणाची दीक्षा दिलेली आहे. काय असतं माहिती का, शास्त्र लोकांना सांगताना खूप सोपं असतं, पण स्वतःवर आले की कठीण असतं. स्वतःवर आले की कठीण कसं असतं बघा. एक न्यायाधीश होता आणि तो म्हणायचा की नाही, झालेल्या अपराधाला ही मृत्यूदंडाची शिक्षा आहे. म्हणजे एका माणसाने जर दुसऱ्या माणसाचा जीव घेतला, खून केला म्हणा, तर हा न्यायाधीश
त्या समोरच्या माणसाला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची. आता ज्यांनी खून केला त्याचे वकील काय सांगायचे या या न्यायाधीशाला की बाबा याला सश्रम कारावासाची शिक्षा द्या, आजन्म कारावास द्या, पण त्याला फाशी देऊ नका असं त्याचे वकील सांगायचे. नाही म्हणले असं कसं, फाशीच दिली पाहिजे असं तो म्हणायचं. आणि कर्मधर्म संयोगाने एकदा या न्यायाधीशाच्या मुलाच्याच हातून एक वध होतो, त्याच्यापुढेच केस चालते आणि आता आपल्या मुलाला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची ज्यावेळेला वेळ त्याच्यावर येते त्यावेळेला तो म्हणतो नाही कायदा बदलला पाहिजे, खरं म्हणजे याला आता सश्रम कारावासाची शिक्षा द्यायला पाहिजे, याला मृत्यूदंड देता उपयोगी नाही. मग वकील विचारतो आम्ही हेच मागे सांगत होतो, त्यावेळेला तुम्हाला पटत नव्हतं, आता तुमचा मुलगा ज्या वेळेला तुमच्यापुढे अपराधी म्हणून उभा आहे त्यावेळेला मात्र तुम्हाला तत्वज्ञान कळायला लागलं की नाही आता सश्रम कारावासाची शिक्षा द्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या आपभीती आपल्यावर आलं की कळतं. तरुण स्त्री संतान हिने टाकून घेतला संन्यास ग्रहण, तरी गुरु शिष्य दोघा कारण शास्त्रीय दंड बोलिला खाण खुणा पुसता निवाडे. तो शब्द येतसे आपणाकडे म्हणे पुसाव्यास गेलो साकडे. तो वेहरणा मजकडे आले की कलंकास्तानी अंगासे चंद्रमासे तारागडासे की क्षारत असून सागरासे शब्दगंगेसे ठेवित की कडवट मुखास्ता पाही पक्वांनासे शब्द की गर्भांदासे दृष्टी नाही आणि भानस दोष ठेवित की सरळ नासिक आपले नसता आरशावरी तो तोरथा की दीपाखाली अंधार असता प्रकाश जावे आणि कासे. अरे म्हणले चुकलं, खरी ही चूक आपलीच आहे, आपण नीट चौकशी न करता त्याला संन्यास ग्रहणाची दीक्षा दिलेली आहे. ज्याप्रमाणे स्वतःकडे कलंक आहे कोणाकडे, चंद्राकडे, आणि तो हसतोय कोणाला, ताऱ्याला, किंवा आपल्याकडे क्षारपणा आहे खारटपणा आहे असा समुद्र हसतोय कोणाला, गंगेला. ज्याच्या मुखामध्ये चव नाही, जिभेला चव नाही असा मनुष्य पक्वांनाला नावं ठेवतो. ज्याचं नाक सरळ नाही तो रागवतोय कोणावर, आरशावर रागवतोय. अरे आरशावर रागवून का होते, तुझं नाक सरळ नाही तर आरसा काय तुझं नाक सरळ दाखवणार आहे का. तेवी आम्हीच केले अनुचित आणि काशी शब्द ठेवतो व्यर्थ. आता हिच्या दोषी सुकृत विलया जाईल वाटते. रुक्माबाईचे पुसे देखक्षणी तुझी आपतासते कोणी उभी कर जोडून नम्रवचने बोलत. माता पिता बंधू बहिणी सर्व आहेत मधला कोणी परी भ्रतार योगे जनी निढळवाणी दिसत असते. म्हणजे तुला कोणी नातेवाईक आहेत का ग बाळ, विचारलं की आता ही दोष आपल्याकडे झाला, आपलं सगळं पुण्य निघून गेलं. की अशा ज्या संसारी माणसाला आपण संन्यास ग्रहणाची दीक्षा दिलेली आहे, पत्नीची परवानगी न घेता तो आपल्याकडे आला. आता आपण जे आयुष्यभर कमवलेलं पुण्य आहे ते सगळं गेलं म्हणाले आपलं पुण्याच्यामध्ये. विचारलं बाळ तुला कोणी मुलं, तुला नातवंड हे कोणी आहेत, काय म्हणे मला बहीण भाऊ सगळे, पण नवरा नाही तर उपयोग काय म्हणाले. माता पिता बंधू बहिणी सर्व आहेत मधला कोणी परी भ्रतार वियोगे जनी निढळवाणी दिसत असे. मग आज्ञा पिले श्रीपादे येशी पित्याशी पाचारून आणि येथे घरात जाऊन तरी ते सिद्धोपंता सांगले जा म्हणले तुझ्या वडिलांना घेऊन ये. दृष्टी देखून येतेश्वर आले साष्टांग नमस्कार अर्घ्यपाद्य पूजा उपचार भोजन सत्वर सारले. उसे उभा कर जोडून कोठे आणि स्वामीच्या आगमना पुढं आरे कोठवरी आहे गमन मज कारणे सांगितले. श्रीपाद बोलते तेव्हा श्री आमचा आश्रम काशीपुरी हे तर धरून रामेश्वरी दक्षिण देशा पात्र. विचारलं सिद्धोपंतांनी, नमस्कार केला, त्यांच्या अर्घ्यपाद्याने पूजा केली. महाराज आपण कोण कुठे, नाही म्हणले मी काशीला असतो, माझा आश्रम आहे काशीला, आता मी चाललो रामेश्वरला. तुमचे आत्मजेने ते सकळ सांगितलं वृत्तांत आता वाराणसी त्वरित परतून जाणे लागेल. तुमच्या मुलीची सगळी हकीकत ऐकली आणि आता मला रामेश्वरला न जाता ती यात्रा मला अर्धवट ठेवावी लागेल. पहिल्यांदा हिचं काम करावं लागेल. मी आता परत काशीला जातो. श्रीपाद म्हणते शास्त्रयुक्त हिच्या दोषे आमचे सुकृत विलया जाईल समजता म्हणून सत्वर परतावे. रुक्माबाई सवय घेऊन तुम्ही चलावे आनंदवने ऐसे म्हणतात. एक क्षणी सिद्धोपंत चरणी लागले.
म्हणजे तुम्ही आता असं करा, तुमच्या मुलीला घ्या आणि आपण आनंदवनामध्ये जाऊ, काशीला जाऊ. म्हणते तुम्ही दयावंत शीघ्र कीजे गमनार्थ, कन्येस घेऊन तो तिथे सिद्धोपंत निघाले. मग जाऊन वाराणसीचे श्रीपाद गेले आश्रमासी, पाचारून चैतन्यासी पूर्वोत्तांत पुसला ते दवा. आणि मग संन्यास ग्रहण केल्यानंतर संन्यास ग्रहण केलेल्या व्यक्तीला दुसरं नाव दिलं जातं. पहिलं नाव पुसून जातं, नवीन नाव दिलं जातं. पहिला पूर्वाश्रमी नाव विठ्ठलपंत, पण संन्यास ग्रहण केल्यानंतर त्याला चैतन्य असं नाव दिलेलं होतं. चैतन्य इकडे, ही तुझी पत्नी, हे तुझे सासरे, बोलव चैतन्याला. पाचारून चैतन्याशी पूर्ववृत्तांत पुसला देवाग्रस्ताश्रमी तुझं होती कांता किंवा नव्हती सांगाता. आम्हा पाशी असत्य बोलता उरी सर्वथा न ठेवे, सत्य सांगावे मधप्रती म्हणून अभय दिले हाती. ऐकून चैतन्य सद्गुरुप्रती प्रत्युत्तर देते, जैसे बाळका अपराध करीत सकृती ज्यांनी त्याशी उसत भीत माते सांगत त्यापरी. सांग म्हणले खरं, तुझं लग्न झालं की नाही, तुला बायको आहे का नाही, सांग खरं. खोटं सांगितलं तर मग काही खरं इकत नाही. जसं आई रागवल्यानंतर मुलं म्हणतात हो हो आई माझ्या हातनं चुकलं, तसं तो विठ्ठलपंत सांगतोय चैतन्य की प्रजेने अनुचित कर्म केले, शिक्षा करून राय पुसले. मग भीत बोलले वर्तले, तैसे झाले चैतन्य. ना तरी कुपत्य करी रोगी जाण वैद्य पुसे क्रोधायमान, मग यादी वय वर्तमान सत्यवदे रोगी देसा. किंवा आपण डॉक्टरांकडे गेलो, मग डॉक्टर आपल्याला विचारतोय तू कुपत्य केलंस का, मी सांगितलं तर अमुक खाऊ नको, खाल्लंस का. जेव्हा डॉक्टर आपल्याला रागवतात त्यावेळेला आपण कबूल करतो की नाही भाऊ खरंच आहे, तुम्ही सांगितलेलं पथ्य मी पाळलं नाही म्हणून मला हा त्रास झाला. ना तरी कुपत्य करी रोगी जाण वैद्य पुसे क्रोधायमान, मग व्याधी वय वर्तमान सत्यवदे रोगी जैसा. ही कनिष्ठ स्नुषा करिता घरचार शिकवणी पडले काय अंतरा. सासू करता समाचार भय करून जीवी सांगे, देवी शाप दिले ईश्वर म्हणून अंतरी भय थोरा. भीत प्रत्युत्तर सद्गुरुस देते रोहा, म्हणे तरुण कांता संतानहीन सत्तेची टाकून आलो जाणं. श्रीपादे ऐकून यावचन रुक्माईस बोलवले. म्हणजे माझी बायको तरुण आहे, मूलबाळ मला काही नाही, तिचा त्याग करून मी आलोय आहे. मग श्रीपादांनी त्या बोलवलं रुक्माबाईंना. चैतन्यासी सांगे ते अवसरी निज कांतेचा अंगीकार करी, स्वदेशा जाऊन सतोरी स्वधर्माचारी वर्तावे. जा म्हणाले या तुझ्या बायकोचा स्वीकार कर, हा संन्यासाश्रम सोडून दे आणि पुन्हा गृहस्थाश्रम धर्माचा स्वीकार कर. अविधी कर्माचे भय मानसी विकल्पचित्ती धणी धरसी, माझी आज्ञाप्रमाण तुझे ऋषिकेशी सहाय्य तुझं. म्हणाले एकदा संन्यासाश्रम ग्रहण केल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रम घेता येत नाही, हे खरं आहे. पण मी तुझा गुरु आहे, मी सांगतो ते ऐकणं तुझं काम आहे. तुझा आधी प्रपंच नीट कर, मुलं बाळ होऊ देत, त्यानंतर संन्यास धर्माचा विचार कर. ते तुझं काय पाप असेल ते मी माझ्या डोक्यावर घेईन म्हणले, काळजी करू नकोस. अविधी कर्माचे भय चैतन्याचे सांगे ते, अविधी कर्माचे भय मानसी विकल्पचित्ती धणी धरसी, माझी आज्ञा प्रमाण तुझी ऋषिकेशी सहाय्य तुझं. ऐसा आशीर्वाद होता जाण चैतन्य वंदिले चरण, निज कांतेसी हाती धरून स्वदेशाशी चालला. अगस्तीची आज्ञा वंदन श्री विंध्याचळ पडला पृथ्वीवरी, तेवी सद्गुरूचे वचन मान्य करी चैतन्य सत्वरी निघाला. ज्याप्रमाणे विंध्य पर्वत खूप उंच वाढत चाललेला होता आणि मग सूर्यप्रकाश पडेना, त्यामुळे सर्वजण शरण गेले अगस्त्य ऋषींना की तुम्ही आला तर विंध्याचळ तुम्हाला मानतोय, तुम्ही आला तर तो खाली वाकेल. त्याप्रमाणे अगस्त्य ऋषी मग आले दक्षिण दिशेला. आपल्याला माहिती आहे कोल्हापूरला आपण दक्षिण काशी म्हणतो. अगस्त्य ऋषी आले तिकडनं दक्षिणेकडनं, काशी क्षेत्राला ते राहत होते, तिथून ते आले तिकडे. आणि मग विंध्य पर्वत खाली वाकला नमस्कार करायला. आणि मग अगस्त्य ऋषीने सांगितलं मी परत येईतोपर्यंत तू उठायचं नाही. त्यामुळे विंध्याचला खाली वाकलेला आहे. आणि मग इकडे पाऊस पडायला लागला, सूर्याचं दर्शन व्हायला लागलं. अगस्तीची आज्ञा वंदन शिरीष विंध्याचळ पडला पृथ्वीवरी, तेवी सद्गुरूचे वचन मान्य करी चैतन्य सत्वरी निघाला. कन्या जामा दोघे जण सिद्धोपंत आले घेऊन वर्तमान ऐकतात इथले जण हस्ते भीषण सगळे आणि त्याप्रमाणे जावयाला घेऊन सिद्धोपंत पुन्हा अलकावतीला परत आलेले आहेत.
राहिलेला कथाभाग आपण आता उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तवृंदपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर सम